यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी हाती येते। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फराबादमध्ये जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केलेली आहे। संदीप कुमार शर्मा असं या दहशतवाद्याचं नाव असून तो आदिल या नावानं वावरत होता अशीही माहिती आता कळतीये। उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे। संदीप कुमार शर्मा असं त्याचं मूळ नाव आहे, मात्र आदिल या नावाने हा दहशतवादी ओळखला जात होता। जम्मू काश्मीरमध्ये बराच असंतोष आहे। दहशतवाद्यांची घुसखोरी वारंवार सुरू होत असते आणि त्याच अनुषंगाने उत्तर प्रदेशातून ही एक महत्त्वाची अटक। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, काय तपशील मिळतात या अटकेसंदर्भात? रेश्मा, संदीप कुमार शर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे, जो संशयित दहशतवादी असल्याच्या आरोपातून जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी लष्कर ए तैयबाचा जो चीफ कमांडर आहे बशीर लष्करी, तर त्याला एन्काउंटरमध्ये पोलिसांनी ठार केलेलं होतं आणि तेव्हा त्याच्या घरामधून इतर जी काही कागदपत्र सापडली होती त्याच्यामध्ये संदीप कुमार हा त्याच्या सातत्याच्या संपर्कात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलेलं होतं आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती निगराणी ठेवली गेलेली होती। मुझफ्फरनगरचा हा मूळचा रहिवासी आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तो तिथेच राहत होता। मात्र त्याची जर पार्श्वभूमी बघितली तर ती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। अनेक बँकच्या ज्या वरती ज्या दरोडे घातलेले आहेत त्या बँक लुटीच्या घटनांमध्ये हा सहभागी होता। याशिवाय एक दहशतवादी जी कारवाई केली होती जम्मू काश्मीरमध्ये नुकतीच, त्याच्यामध्ये SHO सह काही 6 पोलीस जे आहेत ते जखमी झालेले होते। तर या कारवाईमध्ये संदीप कुमारचा हात असावा याचा संशय जो आहे तो पोलिसांना आहे। साहजिकच आहे की ज्या पद्धतीची त्याची पार्श्वभूमी आहे ते बघता आता अतिरेकी संघटनांमध्ये असे गुन्हेगार देखील सामील होत आहेत का, हे याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या तपशिलांबद्दल।